आडनावाचं शेतकरी असल्यावर झालं आपलं काम. हा पडीक पडल्यासारखं सारं शेत झालंय. काय खरं ना, कधी उरकायचं बाबा हे. अ? काय तसं पाऊस बी काय पडणार बरं का. नुसतं आबाळ येतंय एकर झालं आवडीला ना. भविष्यात तर कसं व्हायचं बाबा शेतकऱ्याचं. तिला का शिपाई चांगला आपल्यापेक्षा. तिथून तुम्ही जगतोय आणि एवढं शेत असं हे काय फायदा आपला. फुकट कष्ट करायचं मरायचं रामते जे आहे सगळं जाऊ दे. कष्ट सांगतो. काल पाऊस झालाय, राम्या तिकडे काकरीतोय रानात आणि दसरा भाऊ झोपलाय ना कुशाल. सगळं सांगितलं पाहिजे दसरा भाऊला. ओ दसरा भाऊ, दसरा भाऊ, ओ दसरा भाऊ उठा. साहेब बसू द्या आम्हाला थोडी, द्या जागा. लय लांब येणं केला. काय सांगावं, आलतो असंच फिरत राहणार म्हणलं एक चक्कर मारून यावं, बघावं म्हणलं काय चाललंय रानात. काय पाऊस पडत. अहो रात्रीच्या पावसावर चांगला तिकडे राम्या काकऱ्या मारतोय. हा तेच काय करतो त्याचं. तुम्ही झोपला तिथं निवांत. पडलं होतं काय. अहो दसरा भाऊ, ते राम्याला 3 एकर जमीन. हा 3 एकर आहे त्याला. तुम्हाला 10 एकर आहे मला. 10 एकर. तुम्हाला 10 एकर आहे. दसरा भाऊ, त्या राम्याला 3 एकर आहे. एक पोरगा MBBS करतोय आणि मोठा पोरगा करतोय कॉन्ट्रॅक्टचं काम. तुमची पोरं काय करतात? काय करतात नेमके इथं? काय बैलाची शिफ्ट मोडते. एक तिकडे जरशे शेण ओढतोय. तुम्हाला सांगू काय एक, पण तुम्हाला असं वाटत मी जर खरं बोललो तर तुम्हाला वाटलं आमची बांधणच लावतोय. नाही नाही सांगा. तुमच्याकडे 10 एकर शेती आहे. हा विहीर पाडली तुम्ही. हा विहिरीला पाणी लागलं. पाणी आहे. पण ते राम्या तुमच्याच विहिरीचं पाणी घेतोय. तुमच्या तिथनं ट्रॅक्टर नेतोय. तुमच्या रानातनं बांध बी पुरतोय. अहो तुम्ही नुसती पडी ठेवली शेती. त्या राम्याकडे बघा. दसरा भाऊ मी कशाला आहे मग, ध्यानातच आणून द्यायला आहे. माझ्या रानाला फार बसून वाटत झाला. काकऱ्या 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 काकऱ्या. माझ्या जिरीचं पाणी घेतोय. माझ्याच रानातून वाट केली. नाही ह्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे साहेब. काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. माझं सगळं घेतो माझ्याच उडायला लागला. दसरा भाऊ तो काय करतोय अजून तुम्हाला सांगतो. त्याच्याकडे तिथं जर रान मोजलं ना, अहो त्याकडे 4-5 एकर भरत. तुम्ही 10 एकरात तुमची पोरं बैलाची नुसती शेपटी मोडत्यात. अहो त्याची पोरं इतकी शिकल्यात, कॉन्ट्रॅक्ट घेत्यात. रानात त्याचं काय पिकत नाही. आणि 3 एकर रानाचं 5 एकर कसं केलं तुम्हाला सांगावं लागेल सगळं. खरं तर तुम्ही कधी तलाट्याकडे जाऊन उतारा काढला नाही. उतारा काढलाय का कधी? तुम्ही नुसतं झोपत आहे रानात येऊन. त्या राम्या करतोय काय, तुम्ही काय करा मी तुम्हाला सांगतो. मोजणीला अर्ज द्या. नाहीतर असं मोज त्याला नाम्याला राम्याला म्हणा. नाही मोजून घे म्हणा. मोजून रस्ता बंद करतो. नाहीतर रस्ता बंद करा. अहो त्यांनी तुमचं रान पडी काय म्हणून ते नुसता बांध करीतोय. नाही पास झाला आता. आता रस्ताच बंद. अजिबात माझ्या रानात रस्ता नाही. काय व्हायचं ते कुठे माझ्या रानात नसताना मी जाऊन देणार नाही माझ्या रानात. माझा जीव गेला तरी चालू. माझी बायको तरी मला म्हणायची तुम्ही लय बोळ, कोणी मी तुम्हाला गंडी होतो. खरंच आहे राव. माझ्या बोळे पण आजपर्यंत रामाने फायदे घेतला. त्याची पोरं शिकायची, त्याचीच पोरं नोकर लागली. आणि माझी पोरं काय भीक मागायची काय नाही. आता काय होत आता नाही. माझ्या वावरात नाही जायचं. मुडकं पडलं तरी चालते. बघा भाऊ दसरा भाऊ, माझं सांगायचं काम आहे. उगा आम्ही शिकलोय म्हणून आम्हाला वाटतं की दसरा भाऊ आमचा बोळ आहे. नाही ना साहेब. आणि जी चाललंय तीच फक्त सांगावं वाटतंय.
तुम्हा डोळ उघड. अरे वा बहादूर, आज जत्रेमध्ये नायकरीच्या आगा पैसे उडवत लय पैशावाला झालाय, पैशावाल्याच्या पोटचा. बघतोच आता माझ्या जीवा मोठा होतो. हा रस्ता बंद करा त्याचा पहिला दसरा भाऊ. नाही ना, रस्ता नाही सगळे बंद करतो आता. लय झालं ते. तुमच्याच वाटातून जातोय, रस्ताच बंद करा पहिला. बस 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 बस, तुम्ही बरोबर सांगितलं मला. माझी झोपच गेली बघा. कुशाल झोपा काढी. येऊ का मग दसरा भाऊ? चालतंय येतो चालतंय. बाबा. खरंच साहेब देवासारखा चालू आला. माझं डोळ उघडलं. असली माणसं खरंच राहिलीच नाहीत. असली माणसं आहेत म्हणून तर लोकांचं डोळ उघडतात. आता बस झालं. लय ट्रॅक्टर फिरतोय का? थांब, आता ह्याचा ट्रॅक्टरच बंद करतो. अरे पट्ट्या, माझ्या जीवा मोठा झाला आणि मलाच आकड दाखवतोय. लय पैशावर झाला काय? अरे ह्या पट्ट्याला बी आहे ना. चल तुला दाखवतो आता. ट्रॅक्टर बंद कर, ट्रॅक्टर बंद कर, ट्रॅक्टर तुझं नाव सांगा. आईला ऊन मारण्याचं झालंय, नुसती तहान लागती. मस्त. रान होतं का? चल, माझ्या रानात ट्रॅक्टर घायला आणला तो. अरे दसऱ्या तुला काय कुत्र चावलं का रे? सर बाजूला चल. अजिबात ट्रॅक्टर बंद करी, बंद सगळं. अजिबात काम करायचं नाही. नाही तुम्ही दगड ठोके तुकडं करीन सांगतोय. अरे तुला झालंय काय? काय काय नाही झालं मला. चल बाजूला हो, चल. नाही नाही नाही, बंद ट्रॅक्टर. नाही तर माझ्या अंगावून ट्रॅक्टर घालणार. हा अजिबात ट्रॅक्टर जाऊन देणार नाही. अरे दसऱ्या तुला झालंय काय? काय नाही ना, माझ्या अंगावर घाल. मी ट्रॅक्टर जाऊन देणार नाही. बंद सगळं बंद. आयला फार खाऊ. माझ्या रानात ट्रॅक्टर आणतो. हा? माझं रान तिकडे पडीक पडलंय. हा तू पहिला उठ, हा, सर. पहिला उठ. काय झालं तुला सांग मला. काय नाही. भांडण नका करू. काय असेल ते दोघ जण बाजूला घेऊन मिटवा ना. बघ ना त्या ड्रायव्हरला कळतंय, तुला अकल नाही. नाही नाही, मला काय कोणाला सांगायची गरज नाही. अहो काय असेल ते तुम्ही तिकडे मिटवा बाजूला. सांग मला. काय नाही मला. चल तू नीट बोल. चल जाऊन द्यायचं ना. तिकडे झाडाखाली चल. तू चल, तुला काय झालंय मला सांग ना. तू ट्रॅक्टर आधी बंद कर. बंद कर ट्रॅक्टर. कर बंद लवकर सांगतोय. माझी इतकं वाईट कोण नाही. भाड खाव, ट्रॅक्टर बंद कर. तळींदर रामिया, भाड खाव लवकर सांगतोय. नाही माझी इतकं टाक नाही. मी मोठं तोडेन तुझं सांगतोय. अरे दसऱ्या तुला झालंय काय? ती दगड आधी खाली ठेव. नाही नाही, ती ट्रॅक्टर बंद करा आधी. पहिलं दगड खाली ठेव तू तुझा. तुला सांगतोय. नाही तर माझी इतकं वाईट कोण ना. लवकर. अरे दादा तुला झालंय काय नक्की? ती ट्रॅक्टर बंद कर बरं. चल. अरे ट्रॅक्टर बंद करतो मी, पण तुला झालंय काय ती तर सांगशील का नाही? माझ्या रानात अजिबात ट्रॅक्टर आणायचं नाही. अजिबात आणायचं नाही माझ्या ट्रॅक्टर. अरे पिढ्याला पिढ्याला काय ह्योच रस्ता आहे का? ती पिढ्या गेल्या मातीत मला काय माहिती नाही. आता ट्रॅक्टर बंद मध्ये बंद. माझ्या रानात पाऊस ठेवायचं नाही तो. आला का? काल तू माझ्या सगळं चांगला बोलाय ना, आज काय झालं तू? कालचं काल गेलं बस. ती बंद कर. ट्रॅक्टर बंद कर. रस्ता बंद. तुला कुठं आवाज नाही तिथून ये. माझ्या रानात पाऊस ठेवायचं नाही. अरे दसरा झालं काय का? पिढ्यान पिढ्याला का वाढवंडापासून ह्योच रस्ता आहे कसलं आपला. वाढ वडील? अरे तुझ्या आज्याने माझ्या आज्या लुटलं. तुझ्या बापाने माझ्या बापा लुटलं. आणि तू बी मला लुटायला गेला होय? कधी लुटलेला का? काहीतरी आपलं खुळ्यागात काही पण करतो. हा आता बाजार आता नाही चालायचं. बंद म्हणजे बंद. माझ्या रानात पाऊल सुटवायचं नाही. नाही तर मुडदं पडते.
तुकडे पडते चालेल पण अजिबात माझ्या रानात जाऊन देणार नाही. हा रस्ता बंद म्हणजे बंद, माझ्या रानात रस्ता नाही. हा तुला दुसरीकडून कुठे न्यायचे ना तिकडून ये, पण माझ्या रानात अजिबात द्यायचं ना. सांगतोय मी तुला, माझी तळपायच्या आग मस्तकाला गेल्यात, आता काय बी होऊ शकतंय. हा अरे पिढीचा तर रस्ता आहे का ह्यो? जिथून मी येणार नाही तर कुठून येणार र? लगा दसऱ्या, तू असं नव्हता र. तुला नक्कीच कुणीतरी गुरु भेटलेला आहे, त्यामुळे तू असं बोलतोय माझ्याशी. अरे पिढीचा रस्ता होता म्हण, आता नाही मिळणार. हा लका तुझी पोर तिकडे नोकरीला, तू बी गावात काय लका पैसा खर्च करतोय. हा आणि मी काय चूक मागायची काय? हा हा म्हणजे तुझं दुखणं हे आहे व्हय? अरे माझी लेकरं मी शिकवली, मी नोकरीला लावली, मग तुला कुणी काय अडवलं होतं काय र? नाही नाही तसलं काय नाही. लय पैशावाला झाला काय तू? हे बघ दशरथ, हा तू शेजारी आहे माझा, बांधकरी आहेस, हा आणि तुला माहिती आहे की या बांधावरून आणि या बांध कोरण्यावरून खून पडत असतात. अरे मेलो तर चालेल, मी काय मरणार घेतोय काय? हे असं करू नको, हा. वेड्यासारखं वागू नको तू. नाही मी मरायला घाबरत नाही, मेलो तू मेलो. हा असा वेडा विचार करू नको तू. हा एवढा विचार करू नको. अरे घर न घर उद्ध्वस्त झालेत का? हा तू डोक्यात घे. काय नको, उद्यापासून मला राहणार अजिबात यायचं नाही. आज राहण्याचं पाऊल ठेवलं ना, असं करू नको दशरथ, हा. असं करू नको. काय नाही माझं डोकं हल्लंय आता, अजिबात नाही. आयला लय पैसे वाला झालाय तू. हा तिकडे ताली घाल पैसे तुझ्या, मला काय करायचंय? अरे बाबा तू कष्ट कर, तू पैसा कमव. तुला कोणी तुझा हात कोणी धरलाय का? नका 3 एकर नका एवढं पैसे, मला 10 एकर अजून खायची पंचायत. अरे कष्ट कर, कष्ट कर, शिक्षणाचा उपयोग कर, डोक्याचा वापर कर, आणि तुझा तू कर ना. ते रानमोज आले रानमोज, 3 एकर 3 तुकडे नाही तर लय लागला. अरे रान मोजू, सगळं करू, पण तू असा अंगाव का धावून येतो? हा जरा अजिबात नाही. जरा शांत हो जरा. अरे घराचे घर बरबाद झालेत ना या शेती पायी. अरे तू मला नको ज्ञान पाहतो. तू आजची लय हुशार, मला नाही कळत असलं. माझी दगडाची भाषा आहे माझ्याकडे. दसऱ्या, आतापर्यंत मी तुला गुढीत सांगितलंय, आता गुढीत सांगणार नाही. अरे कोणी गेल तिकडे गाडव गांडीत, मी आम्ही पट्ट्यात तयारीत झालो. हा तयारीत आला? हा तुझ्याकडे बघवत लागलं. लहान लेकरं चांगली भांडणं करतात लगा. अरे लाड वाटू द्या, रस्ते वाचून बांध वाचून भांडणं करता. हा जमीन तुझी बी नाही आणि तुझी बी नाही, हिथंच ठेवून जाणार आहे दोघं बी. ह्याच मातीत माती होणार आहे तुमची, ह्याच मातीत होणार आहे माती. रामकाच्या दिसत नाना, माझा बाप बी तसंच गेला रे. अरे अशा रस्त्या वाचून आणि बांधा वाचून भांडायला लागली. त्याने माझ्या बापाच्या डोक्यात दगड घातला. काय तो तुरुंगात गेला, मला बाप मरून गेला. काय
त्यात काय जमीन बी तिथंच राहणार आहे, बांध बी तिथंच राहणार आहे, रस्ता बी तिथंच राहणार. कुणाचं काय झालं सांगा. आमच्या शाळेत त्याला सरांनी शिकवले, खाला तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावं. पण माणूसच माणसात भांडणं लावायला लागला तर काय करायचं. हा? माणूस हाच खरा धर्म आहे. तसंच तुमच्या पोरांचं होत्या ना, ऐका नाही तर जावा, नाही तर जा मरून. माझं जसं हाल चाललेत ना तसंच तुमच्या पोरांचं होत्या ना, ऐका. आईला दसरा वर्ग गेलं पण काळजात हात घालून गेला. पहिला का चुकलंच माझ. तुला सांगत होतो का मी दिराणी घे, कुणाचं तरी ऐकतो आणि खुळ्यागत करतो का. 4 दिवसात पाहुण्याला का अरे आपण काही आजच बांध करेत का लगा, पिढ्यानं पिढे बांध करेत. बरोबर. हा यात मातीत माती होणार आहे, आपण काय हा कोणाचं ऐकाय नाही पाहिजे. कोणाच तरी ऐकून भांडणं करायची आणि आयुष्य संपवायचं. बर चल उठ, आता निहारीचा टाइम झालाय. आयला राम 2 घास खाऊ चल. उठ, सुटला का माझं माफ करला का मग. लय दगड हाणला का छाताडात. जाऊ दे असं जाऊ. चल चल, भाकरी आणल्या तर ठ्याचा आणलाय. शेताला आमच्या देशामध्ये असणारे जे काही शेतकरी आहेत, शेतीच्या बांधावरून, शेतीच्या रस्त्यावरून, साध्या साध्या गोष्टीवरून त्यांच्यामध्ये वाद आहेत. आज कोर्टामध्ये इतके मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचे वाद आहेत. शेतीच्या बांधावरून वाद आहे, रस्त्यावरून वाद आहे आणि याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना आपले प्राण सुद्धा गमावे लागले आहेत. अनेक शेतकऱ्यांची अवस्था वाईट झालेली आहे. मोठ्या प्रमाणावरती पैसा खर्च करून कोर्ट कचऱ्या कराव्या लागत आहेत. शेतकऱ्याचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. मायबाप सरकारला मी प्रगल्भ महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की या प्रश्नाकडे आपण लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यामध्ये निर्माण होणारे हे वाद आहेत हे लवकर संपवावेत आणि त्यांच्यामध्ये सुद्धा गटशेती करण्याची इच्छा निर्माण व्हावी, गटशेती करण्यात यावी आणि चीन, जपान, अमेरिकेसारखं उत्पन्न आपल्या भारतामध्ये घ्यावं. त्याच वेळेस अभिमानानं आम्हाला म्हणता येईल